नाशिक जिल्ह्यातील 18,000 शिक्षकांचे गेल्या 4 महिन्यांपासूनचे पगार हे थकवले गेलेत। सागर वैद्य आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, जिल्हा बँकेकडे पैसे शिल्लक नसल्याचं कारण दिलं जातं, या सगळ्यासाठी काय अधिक माहिती आहे? दीपक, खरं तर एकीकडे शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहे, विविध कार्यकारी सोसायट्यांचे आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता शिक्षकांची भर पडली आहे। कारण हे काही पहिलं आंदोलन नाहीये, याच्यापूर्वी सुद्धा शिक्षकांनी आंदोलन केलं होतं। प्राथमिक शिक्षक असलेल्या 18,000 लोकांचे खाते जिल्हा बँकांच्या विविध शाखांमध्ये आहे नाशिक जिल्ह्यात आणि या लोकांना कॅश अवेलेबल नसल्याच्या कारणाखाली पैसे देण्यासाठी वारंवार नकार दिला जातोय। त्याच्यामुळे 15 दिवसापूर्वी सुद्धा शिक्षकांनी पद्धतीचं आंदोलन केलं होतं। त्यावेळेस आश्वासन दिलं गेलेलं होतं की लवकरात लवकर पैसे दिले जातील, परंतु अजूनही 4 महिने झाले, पगाराचे पैसे अद्यापर्यंत शिक्षकांच्या हाती पोहोचले नाही। त्याच्यामुळे आज शेकडो शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं आणि अध्यक्षांना जाब सुद्धा विचारला, परंतु अध्यक्ष जे आहेत ते अजूनही हतबलता व्यक्त करत आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी मागणी केली आहे की आमचे सर्व खाते जे आहेत ते नॅशनलाइज करायचं, दुसऱ्या बँकांमध्ये वर्ग करून देण्यात यावे। त्याच्यामुळे निश्चितच जिल्हा बँकेच्या संदर्भातली नाराजी जी आहे ती आता वाढत चालली। निश्चितच, त्यामुळे एकीकडे नाशिकमध्ये आता आपल्या पगारासाठी शिक्षकांना आंदोलनाचं हत्यार हाती घ्यावं लागलेलं आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।